नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शांती महादेव इलावडेकर आपलं वायसू डिजिटल वर्ल्ड या चॅनलमध्ये स्वागत करते। आज आपण एका नवीन विषयासह इथे आलेलो आहोत। आजचा विषय आहे 14 मॅजिकल कीज। काय असतं त्या 14 मॅजिकल कीज आणि का वापरतो? म्हणजे कम्प्युटरवर काम करताना ॲक्युरसी आणि स्पीड ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात। स्पीडसाठी काय करायला पाहिजे? तर स्पीडसाठी आपण शॉर्टकट कीज वापरणं खूप गरजेचं आहे। फॉर एक्झाम्पल, जसं की आपण एखादी फाईल सेव्ह करतो तेव्हा फाईल मेनूमध्ये जाऊन आपण सेव्हवर क्लिक करतो व ब्राउजमध्ये जातो आणि इथे आपण आपल्या फाईलचं नाव देतो आणि सेव्हवर क्लिक करतो। किंवा क्विक ॲक्सेस टूलबार आहे, ह्याच्यावर सेव्हचं बटन आहे, यावर क्लिक करतो। पण त्याऐवजी जर का आपण कंट्रोल S केलं तर कंट्रोल S केलं तरी पण तुमची सेव्हची विंडो येते आणि बाजूच्या माणसाला कळतही नाही तुम्ही काय केलं। त्यामुळे एखादी जादू झाल्यासारखी वाटते। त्याचबरोबर काम तुमचं फास्ट देखील होतं। त्यामुळे जे संगणकावर काम करतात त्या सगळ्यांना ह्या 14 मॅजिकल कीज 14 मॅजिकल कीज येणं गरजेचं आहे। ह्या कीज जवळजवळ सगळ्या सॉफ्टवेअरमध्ये वापरल्या जातात। त्यामुळे दीज आर द कॉमन मॅजिकल कीज असं देखील म्हणता येईल। तर ह्या मॅजिकल कीज बघण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओज आले तर आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। चला तर बघूया कोणत्या आहेत ह्या 14 मॅजिकल कीज। फर्स्ट, अंडू कंट्रोल Z, सेकंड, रिडू कंट्रोल Y, थर्ड, न्यू कंट्रोल N, फोर्थ, ओपन कंट्रोल O, फिफ्थ, कंट्रोल S, सेव्ह, सिक्स, सेव्ह ॲज F12, 7 प्रिंट कंट्रोल P, 8 कट कंट्रोल X, 9 कॉपी कंट्रोल C, 10 पेस्ट कंट्रोल V, 11 सिलेक्ट ऑल कंट्रोल A, 12 डिलीट की, 13 एक्झिट Alt F4। Alt F4 हे कोणत्याही ॲप्लिकेशनमध्ये असाल तर Alt F4ने ते ॲप्लिकेशन बंद होतं। पण कोणतेही ॲप्लिकेशन ओपन नसेल तर Alt F4ने कम्प्युटर शटडाऊन होतो। आणि 14वी अतिशय महत्त्वाची शॉर्टकट की, बऱ्याच वेळेला काय होतं, आपला कम्प्युटर हँग होतो आणि त्यावेळेला आपलं कोणतेही ॲप्लिकेशन ओपन होत नाही किंवा ओपन असलेल्या ॲप्लिकेशनमध्ये काहीही अल्टरेशन तुम्हाला करता येत नाही। तर अशा वेळेला आपल्याकडे एकच पर्याय राहतो, तो म्हणजे कम्प्युटर रिस्टार्ट करणे। मग काय करतो आपण, तर कम्प्युटर शटडाऊन करतो, डायरेक्ट पॉवरचं बटन बंद करतो आणि थोड्या वेळाने पॉवरचं बटन ऑन करतो। किंवा आपल्या CPU ला जे रिस्टार्टचं बटन असतं ते बटन आपण प्रेस करतो आणि कम्प्युटर रिस्टार्ट होतो। दोन्ही कंडिशनमध्ये कम्प्युटर बंद होतो आणि परत सुरू होतो। म्हणजे थोडक्यात कम्प्युटरची पूर्ण मेमरी आहे ती पूर्ण मेमरी क्लिअर होते आणि परत नव्याने तो कामाला सुरुवात करतो। मग ह्याच्यामध्ये आपण जर का कंट्रोल अल्ट डिलीट ही की प्रेस केली तर तुमच्यासमोर अशी विंडो येते। ह्याच्यामध्ये टास्क मॅनेजर आहे। ह्या टास्क मॅनेजरमध्ये तुम्ही गेलात तर तुम्ही बघाल तर प्रोसेसमध्ये तुम्हाला इथे तुमच्याकडे काय काय सुरू आहे ती नावं दिसतात त्या ॲप्लिकेशनची। ह्यातलं जे ॲप्लिकेशन तुम्हाला नको असेल किंवा जे ॲप्लिकेशन सुरू आहेत जी बंद होत नाहीत त्या ॲप्लिकेशनला क्लिक करून इकडे तुम्ही एंड टास्क करू शकता। ते ॲप्लिकेशन बंद होतं आणि मग तुम्ही परत तुमचं काम सुरू करू शकता। म्हणजे कम्प्युटर बंद न करता, रिस्टार्ट न करता आपण जी 14वी मॅजिकल की सांगितली, कंट्रोल अल्ट डिलीट प्रेस करून तुमच्या कम्प्युटरमधल्या जे काही मेमरी तुम्हाला क्लिअर करायची ती क्लिअर करून कम्प्युटर परत पहिल्यासारखा सुरू होऊ शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्या 14 मॅजिकल कीज आवडल्या असतील, ह्यांचं प्रॅक्टिस करा, ह्या वापरा, जेणेकरून तुमचं काम फास्ट होईल। त्याचबरोबर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया एका नवीन विषयासह, तोपर्यंत नमस्कार।